आणि राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी। मुंबईतील 3 मोठ्या मैदानांपैकी एका मैदानावर एक्झिबिशन सेंटर उभारायचं होतं असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। मात्र हे आम्ही हाणून पाडल्याचं त्यांनी सांगितलंय। 3 मैदानं वाचवली हा मुंबईकरांचा विजय असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय। एक मोकळं मैदान बँड्रा वेस्ट मधलं जिथे फुटबॉलर्स खेळतात, हजारो फुटबॉलर्स प्रत्येक वर्षी खेळतात, वेगवेगळे टुर्नामेंट्समध्ये खेळतात, तिथून देशाच्या टीमसाठी खेळलेले ते मैदान त्यांना तिथे एक्झिबिशन सेंटर करायचं होतं। म्हणजे कन्स्ट्रक्शन करायचं आहे, कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं आहे, मग पुढे कोणाला तरी द्यायचं होतं। ते आज आम्ही हाणून पाडलेले आहेत। मलबार हिल इथे एक मोकळं मैदान आहे, उद्यान आहे, बाजूला एका उद्योगपत्याचा बंगला बनतोय आणि त्या उद्योगपतीला तिकडचं FSI पाहिजे, तेच मोकळं मैदान त्याच्या बंगल्याच्या आत पाहिजे, म्हणून जनतेला बाहेर ठेवायचं, मुंबईकरांना बाहेर ठेवायचं, जनसामान्यांना बाहेर ठेवायचं, हा जो दुसरा प्रस्ताव होता तो आम्ही हाणून पाडलेला आहे। आणि तिसरा प्रस्ताव म्हणजे वर्षा बंगल्याच्या काही फुटावर एका सोसायटीच्या बाजूलाच एक हरितपट्टा होता, ते देखील कन्वर्ट करून रेसिडेन्शियलमध्ये करायचं, हा प्रस्ताव हाणून पाडला।